नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 9वीचा आंतरराष्ट्रीय वारसा पाठ क्रमांक 7 हा जो आहे तो पाठ आपण अभ्यासणार आहोत। तर अतिशय थोडासा समजण्यास हा पाठ कठीण आहे। जर लक्षपूर्वक आपण हा पाठ अभ्यासला तर आपल्याला ह्या गोष्टी सुरुवातीलाच लक्षात येतील। तर याच्यामध्ये आपल्याला पाठाच्या सुरुवातीलाच 3 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत। की पहिला प्रश्न त्यांनी असा विचारलाय की जागतिक प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते। की आपण 6वी मध्ये 7वी मध्ये शिकलेला आहात की जी जागतिक प्रमाणवेळ आहे ते कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते। प्रमाणवेळ म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे की पृथ्वीचं जे कालमापनाच्या ह्याच्यासाठी ह्या रेखावृत्तानुसार आपलं वेळ ठरवलेली आहे। रेखावृत्तावरून आपण वेळ ठरवतो, बरोबर आहे की नाही। तर मग ही जागतिक प्रमाणवेळ जी आहे कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते। तर जागतिक प्रमाणवेळ ही 0° रेखावृत्तावरून किंवा ज्याला आपण मूळ रेखावृत्त किंवा त्यालाच आपण ग्रीनिचचं रेखावृत्त सुद्धा म्हणतो। कारण ह्याला ग्रीनिच वेळ सुद्धा असं म्हणतात की ते 0° रेखावृत्त आहे। जर तुम्ही इथं बघितलं तर इथं तुमच्या लक्षात येईल या नकाशामध्ये हे जे आहे हा जो भाग आहे इथून तुमचं जे मूळ रेखावृत्त तुमच्या पुस्तकामध्ये पण ही आकृती आहे तुम्ही व्यवस्थित बघू शकता की इथं 0° रेखावृत्त किंवा मग ह्याला ग्रीनिच रेखावृत्त का म्हणतात। तर ते ग्रीनिच या शहरामधून गेलं, इंग्लंडमधलं जे ग्रीनिच शहर आहे त्यातून हे 0° रेखावृत्त गेलेलं असल्यामुळं त्याला ग्रीनिचचं रेखावृत्त असं म्हटलं जातं। आता मग आपल्याला हे जे ग्रीनिचचं रेखावृत्त आहे त्या ग्रीनिचच्या रेखावृत्ताच्या पुढे आता पुढचा जो प्रश्न आहे की भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते किंवा जागतिक प्रमाणवेळ आणि भारताची प्रमाणवेळ याच्यामध्ये किती तासाचं अंतर आहे किंवा किती वेळेचा फरक आहे। तर हे ग्रीनिचचं रेखावृत्त, आता तिसऱ्या प्रश्नाचा आपण जर विचार केला तर हे जे ग्रीनिचचं रेखावृत्त आहे आणि आपला हा जो भारत देश आहे इथलं भारताची ही जी प्रमाणवेळ आहे ह्या दोन्हीमधला जर आपण वेळ लक्षात घेतली तर याच्यापेक्षा 5.5 तासांनी आपल्या भारताची वेळ पुढे आहे। कारण आपला भारत देश जो आहे ग्रीनिच रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे आणि त्याच्यामुळं याची वेळ ग्रीनिच रेखावृत्ताच्या पुढे असणार आहे। 5.5 तासांनी आपण ह्या जागतिक प्रमाणवेळेच्या पुढे आहोत। आता पुढचा प्रश्न त्यांनी विचारलाय भारताची प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते। आता प्रमाणवेळ म्हणजे त्या देशाची स्थानिक वेळ। आता प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या प्रमाणवेळा असतात की तिथले व्यवहार सुरळीत चालण्यासाठी किंवा व्यापार किंवा हे व्यवस्थित चालण्यासाठी किंवा समन्वय साधण्यासाठी ह्या वेळा ठरवल्या जातात। आता मग ही भारताची प्रमाणवेळ जी आहे जी ठरवली तर भारताचं जे पश्चिम पूर्व जे अंतर आहे ते इथं विचारात घेतलं जातं। आता इथं तुम्ही जर पाहिलं हा जो छेद आहे हा भारताचा जो पूर्व आणि पश्चिम जे अंतर आहे ते पाहिल्यानंतर अगदी मध्यातून त्यांनी काय केलेलं आहे की मध्यातून हे भारताची प्रमाणवेळ इथं तुमच्या लक्षात येईल ह्या भागातून जे अलाहाबाद येथील मिझोराम शहर आहे या शहरातून ही प्रमाणवेळ आपली जी आहे ती ठरवली गेलेली आहे। म्हणजे ही कुठल्या रेखावृत्तावर ठरवलेली आहे तर 82.5° पूर्व, म्हणजे ही जी आहे 82.5° पूर्व। लक्षात ठेवायचं पूर्व पश्चिम लिहिताना आपल्या ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत की पूर्वेकडे आहे ही, त्यामुळे 82.5° पूर्व रेखावृत्तावरून आपल्या भारताची प्रमाणवेळ ठरवली आहे। आणि ही दोन्ही भारताच्या ह्या आपल्या भारताचा जर पश्चिम आणि पूर्व जो विस्तार आहे त्याचा विचार केला आणि मध्यभागी जर बघितलं तर या मध्यभागातून हे रेखावृत्त गेलेलं आपल्याला पाहायला मिळते। आता पुढचा प्रश्न आहे की आपण मगाशी पाहिलं की जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यामध्ये किती फरक आहे। मगाशी आपण चर्चा केली होती की इथं बाण दाखवलाय बघा, लाल बाण जो आहे म्हणजे ही जी जागतिक प्रमाणवेळ आहे आणि ही भारताची प्रमाणवेळ ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो 5.5 तासाचा फरक आहे।
म्हणजे ह्या जागतिक प्रमाण वेळेपेक्षा आपल्या भारताचं जी प्रमाण वेळ आहे ती पुढं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आपली पृथ्वी जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणजे अशा पद्धतीनं फिरते असं आपण म्हणू की इकडून इकडं फिरते. मग जेव्हा इथं सूर्य उगवतो ह्या भागामध्ये, की इथं आपण लक्षात घेऊया की पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आता इथं पश्चिम हा भाग आहे आणि हा पूर्व आहे, आणि मग इथं सूर्य आहे असं समजू आपण. मग सूर्याची किरणं सगळ्यात आधी कुठे पडणार आहेत, तर पूर्व भागावरती पडणार आहेत, है की नाही. त्यामुळे पूर्वेकडे जे देश असणार आहेत, ह्या 0° ग्रीनिच रेखावृत्ताच्या पूर्वेकडे जे देश असणार आहेत त्यांच्या वेळा ह्या प्रमाण वेळापेक्षा पुढं असणार आहेत. म्हणजे ही जी ग्रीनिच रेखावृत्त आहे त्याच्या पूर्वेकडे जे जे देश पुढं असणार आहेत त्यांच्या वेळा पुढं असणार आहेत, आणि जे जे देश पश्चिमेकडे असणार आहेत त्यांच्या वेळा मागे असणार आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. आता आंतरराष्ट्रीय वाररेषा शिकत असताना ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आता पुढं आपल्याला काय केलेलं आहे की एक तक्ता दिलेला आहे, आणि या तक्त्यामध्ये काय सांगितलं आहे की 2016 जो हे वर्ष आहे, या वर्षाला आपल्या देशामध्ये शनिवारी मध्यरात्री म्हणजे शनिवारी 12 वाजता रात्रीच्या 2016ला निरोप दिलेला आहे, आणि 2017 या नवीन वर्षाचं 12 नंतर आपण काय केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे. म्हणजे रविवारचे तिथे काय वाजले, 0 वाजले, म्हणजे 0 वाजलेले आहेत, आणि त्यावेळेस आपण काय केलंय 2017 या नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे. आणि या तक्त्यामध्ये काय केलेलं आहे आपल्याला की हे जे देश आहेत या देशाची ही जी वेळ आहे, म्हणजे ह्या देशामध्ये जेव्हा नवीन वर्षाचं स्वागत केलं त्यावेळेस आपल्या भारतामध्ये किती वाजलेले आहे, ही भारतीय प्रमाण वेळेसुद्धा वेळ दिलेली आहे. आता इथं बाकीच्या गोष्टी लक्षात काढून टाकायच्या. आता इथं फक्त भारतीय प्रमाण वेळेचा विचार करायचा की समजा जपान आणि टोकियोमध्ये ज्यावेळेस त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं त्यावेळेस आपल्या भारतामध्ये किती वाजलेले आहेत की 8:30 दिलेत, बरोबर आहे का. परंतु ते सकाळ आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे, इथं कुठंही काय असा उल्लेख केलेला नाही. मग आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ह्या भारताच्या पूर्वेकडे कोणते देश आहे आणि पश्चिमेकडे कोणते देश आहेत, कारण जे पूर्वेकडे देश असणार आहेत त्या पूर्वेकडच्या देशाच्या वेळा आपल्या भारतापेक्षा पुढे असणार आहेत, म्हणजे त्या देशामध्ये नवीन वर्षाचं स्वागत आधीच केलेलं असणार आहे, आपल्या अगोदरच केलं असणार आहे. मग ते तासामधला फरक, जो वेळेमधला फरक आहे त्यानुसार ते झालं असेल. आता पश्चिमेकडे कोणते देश आहेत, आता पश्चिमेकडे जे देश आहेत त्यामध्ये जे नवीन वर्षाचं स्वागत आहे ते अजून होणार आहे, किंवा ते होत असताना आपल्या भारतामध्ये किती वाजलेले आहेत इथं ह्या प्रमाण वेळा आपल्याला दिलेले आहे. तर आपल्याला आधी आपण हे पाहत असताना हे तक्ता पाहणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही इथं बघितलं तर आपण इथं सुरुवातीला बघूया की इथं भारताचं हे दिलेलं आहे, भारताचे रात्रीचे 12 वाजलेत शनिवारचे, इथं शनिवार वार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आता मग भारताच्या पूर्वेला हा भारताचा पूर्व भाग आहे आणि हा पश्चिम आहे. मग पूर्वेला कोणकोणते देश आहेत इथं आहे जपान टोकियो आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलिया सिडनी आहे, नंतर तवालू फुनफुनाती जे बेट आहे, त्यानंतर न्यूझीलंड ऑकलँड आहे, आणि ते सामोआ आपिया हे बेट आहेत. हे सगळे काय आहेत, पूर्व दिशेला आहेत सगळे, म्हणजे ह्यांच्याकडे नवीन वर्षाचं स्वागत आधीच झालेलं आहे, आपल्या अगोदर भारताच्या अगोदरच झालेलं आहे. परंतु त्यावेळेस आपल्या भारतामध्ये किती वाजलेत हे वेळ आपल्याला तक्त्यामध्ये दिलेली आहे त्यांनी, त्याच्या आपण तिथं सांगू शकतो की आपल्या त्यावेळेस किती वाजलेले आहेत. तर त्या वेळा त्यांना अतिशय गरजेचं आहे की ते वेळा समजल्या की तुम्हाला आपोआप काय होणार आहे ते लक्षात येणार आहे. आता इथं आपण जर जपान आणि टोकियोचं जर लक्षात घेतलं तर इथं आपल्याला 21 आणि 20च्या मध्ये लाल रेष दिले, म्हणजे इथं किती वाजलेले असणार आहेत 20:30, म्हणजे अर्धा तास पुढं, म्हणजे नंतर 21 आलेलं आहे, म्हणजे 20:30 दिलेले होणार आहेत. आणि ही वेळ कशी आपल्या आधी होऊन गेलेली आहे, म्हणजे इथं किती वाजले, तिथं शनिवारचे 12 वाजलेले, म्हणजे इथं किती वाजलेत शनिवारचे संध्याकाळचे किती वाजलेले आहेत, इथं शनिवारचे सायंकाळचे 8:30 वाजलेले आहेत, बरोबर आहे, सायंकाळचे 8:30 वाजलेले आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत, आणि तवालू जे बेट आहे
तिथं जर विचार केला तर तिथं 18 वाजलेले आहेत. त्यानंतर न्यूझीलंड ऑकलँडमध्ये 17 वाजलेले आहेत. 17 म्हणजे न्यूझीलंड 17:30 म्हणजे इथं तवालू जे बेट आहे या तवालू फुनफुनाती बेट जे आहे ते 6 तास मिनिटं आधी तिथं आपल्या आधी सेलिब्रेशन झाले. म्हणजे शनिवारी सायंकाळी 5:30 वाजता तिथं सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि न्यूझीलंड जे ऑकलँड हा जो देश आहे, न्यूझीलंड ऑकलँडची वेळ आपल्यापेक्षा 7.5 तास म्हणजे 7 तास 30 मिनिटांनी पुढं आहे. म्हणजे इथं शनिवारचे दुपारचे 4:30 वाजलेले आहेत. आणि नंतर ऑस्ट्रेलिया सिडनी जे आहे ती 5.5 तासांनी त्यांची वेळ आपल्यापेक्षा पुढं आहे. म्हणजे तिथं सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत. लक्षात येते. आणि हे जे जपान आणि टोकियोचा जर विचार केला तर यांची वेळ आपल्यापेक्षा 3 तास 30 मिनिटं आधी आहे. म्हणजे इथं शनिवारचे 8:30 वाजलेले आहेत. आणि सामोआ आपुया हे जे बेट आहे आपल्यापेक्षा 8 तास 30 मिनिटं पुढं आहे. ह्यांचं जे वेळ आहे म्हणजे आपल्यापेक्षा ह्यांची वेळ 8 तास 30 मिनिटांनी हा देश आपल्या वेळेपेक्षा पुढं आहे. म्हणजे इथं शनिवारचे दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. बरोबर आहे. हे लक्षात आलं की ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं त्यावेळेच्या ह्या त्यांच्या वेळा आहेत. हे लक्षात आलं. म्हणजे हे देश सगळे पूर्वेकडले आहेत. आता पश्चिमेकडले जर विचार केला, आता इंग्लंड आणि लंडनचा जर आपण विचार केला, इंग्लंड लंडनची जी वेळ आहे ती आपल्यापेक्षा मागे आहे. म्हणजे 8 तास मिनिटं मागे आहे. म्हणजे आपण विचार केला तर मग तिथं किती वाजलेले आहेत जपानमध्ये? शनिवारचे 8:30 झालेले आहेत तिथं. बरोबर आहे. नंतर पुढं जर US जे बाकार बेट नाही न्यूयॉर्क आहे तर न्यूयॉर्कला तिथं रविवारचे पहाटेचे 10:30 म्हणजे सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. आणि जे बेट आहे बाकर बेट आहे, आता हे आपण हे लक्षात घेऊया. हे बाकर बेट आहे. ह्या बाकर बेटमध्ये रविवारचे किती वाजलेले आहेत? 18च्या आणि 17च्या मध्ये आहे. म्हणजे इथं आपल्यापेक्षा याची वेळ जी आहे बाकर बेटची ती आपल्यापेक्षा 17 तास म्हणजे 17 तास 30 मिनिटं मागे आहे आपल्यापेक्षा. म्हणजे इथं रविवारी सायंकाळचे 5:30 वाजले. म्हणजे ह्यांच्या वेळा ज्या आहेत ह्या मागे असणार आहेत आणि ह्यांच्या वेळा पुढे असलेत. ह्याच्यावरून आपण सहजासहजी उत्तर देऊ शकतो की कोणत्या देशामध्ये सर्वात आधी स्वागत करण्यात आलेलं आहे हे आपण तिथं सांगू शकतो. तर पहिला प्रश्न त्यांनी काय विचारलेला आपण ह्याच्यावरून उत्तर देऊ शकतो की जगात सर्वप्रथम सन 2017 या नवीन वर्षाचे स्वागत कोणत्या ठिकाणी करण्यात आले किंवा त्या वेळेला कोणता वार होता. जर आपण पाहिलं आता पूर्वेला आधी झालेलाच नाही. पूर्वेकडचे जे देश आहेत तिथं नवीन वर्षाचं स्वागत सगळ्यात आधी झालेलं आहे. मग जर विचार केला तर सामोआ हे जे बेट आहे या सामोआ बेटावरती नवीन वर्षाचं स्वागत सगळ्यात अगोदर झालेलं आहे. कारण ह्याचं सगळ्यात आधी हा जो देश आहे तर सगळ्यात आधी ही जी वेळ पुढं आहे. आणि इथं काय झालेलं आहे त्यावेळेस कुठला वार होता तर त्यावेळेस ज्यावेळेस स्वागत झालेलं त्यावेळेस शनिवारचे मध्यरात्रीचे 12 वाजलेत म्हणजे रविवारचे 0 वाजलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय कोणत्या ठिकाणी सन 2016ला सर्वात उशिरा निरोप देण्यात आला. म्हणजे बघा जर इकडं मागच्या वेळेचा विचार करायचा होता पण पश्चिमेकडचा तर सगळ्यात उशिरा निरोप कोणी दिलेला आहे तर US संस्थानं म्हणजे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचे ते बाकर बेट आहेत. या बाकर बेटावरती 2016 या वर्षाला सर्वात उशिरा निरोप देण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी मग 2017चे जे स्वागत आहे मग कोणत्या वारी झाले हा प्रश्न आपल्याला तिथे विचारलाय. तर या ठिकाणी जे कोणत्या तर रविवारी 1 जानेवारी सायंकाळी 5:30 वाजता या ठिकाणी काय झाले सायंकाळी 5:30 वाजता वाजलेले आहेत. त्यानंतर सिडनी आणि लंडन म्हणजे रविवारचं लक्षात ठेवूनच आपल्याला म्हणजे आपल्या भारताचे प्रमाण वेळ लक्षात ठेवून वार आपण तिथं हे सांगतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सिडनी आणि लंडन येथील वारात का फरक पडला. आता आपण जर पाहिलं आता इथं सिडनी शहर आहे कुठे आहे तुम्ही जर पाहिलं सिडनी शहर कुठं येते
भारताच्या पूर्वेला. आणि दुसरं कुठलं दिलं त्यांनी? लंडन. लंडन कुठं आहे? भारताच्या पश्चिमेला. मग या दोन्हीमधील वारात का फरक पडला असावा, इथं हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर सिडनी येथे नवीन वर्षाचे स्वागत झाले तेव्हा भारतात काय होता? शनिवार होता. बरोबर आहे. सिडनी येथं जेव्हा नवीन वर्षाचं स्वागत केलंय त्यावेळेस आपल्या इथं शनिवार होता. आणि लंडनमध्ये नवीन वर्षाचे स्वागत झाले तेव्हा भारतात रविवार होता. की ज्यावेळेस जेव्हा आता आपल्याकडे शनिवारचे मध्यरात्री झालेले, म्हणजे इथं शनिवारचा दिवस संपून आपल्याकडे रविवार, म्हणजे हा देश जेव्हा सेलिब्रेशन करणार नवीन वर्षाचं त्यावेळेस आपल्याकडे रविवार सुरू झाला असणार आहे. बरोबर आहे का? त्यावेळेस आपल्याला रविवार सुरू झालेला असणार आहे आपल्या भारतामध्ये. मग सिडनी शहर भारताच्या पूर्वेला आहे त्यामुळे वेळ नेहमी पुढे असणार आहे त्यांची, आणि लंडन शहर मागे आहे आपल्या वेळेच्या, त्यामुळं तिथं वेळ मागे असणार आहे. म्हणजे या वेळेतील फरकामुळे सिडनी आणि लंडन येथे नवीन वर्षाचे स्वागत झाले त्यावेळेस भारतातील वारामध्ये फरक पडला. की सिडनीमध्ये शनिवारी झालं आणि लंडनमध्ये रविवार, म्हणजे ज्यावेळेस सिडनीमध्ये सेलिब्रेशन झालं त्यावेळेस आपल्या भारतामध्ये शनिवार होता आणि लंडनमध्ये ज्यावेळेस नवीन वर्षाचं स्वागत झालं त्यावेळेस आपल्याकडे रविवार होता. मग हा फरक का? तर त्याचं उत्तर सांगू शकतो आपण की सिडनी हा देश भारताच्या पूर्वेला आहे आणि त्यामुळे इथली वेळ पुढं असणार आहे, आणि इंग्लंड हा देश भारताच्या पश्चिमेला आहे त्यामुळे या देशाची वेळ इथं काय असणार आहे? मागे असणार आहे. हे लक्षात येते तुमच्या. आता ह्याच्यावरचे प्रश्न आपण पाहिलेले आहे की जगात सर्वप्रथम सन 2017 या नवीन वर्षाचे स्वागत करणारे ठिकाण कोणते? त्या ठिकाणी त्या वेळेला कोणता वार होता? तर आपण सांगितलं सामोआ बेटावरील आपिया ठिकाणी सेलिब्रेशन सगळ्यात आधी केलं गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी काय होता? त्यावेळेस रविवार होता आणि भारताच्या 8:30 आधीच ह्या नवीन वर्षाचं स्वागत इथं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तर कोणत्या ठिकाणी सन 2016 सर्वात उशिरा निरोप देण्यात आला? अमेरिकेच्या बाकर बेटावर सन 2016 सर्वात उशिरा निरोप देण्यात आला, म्हणजे भारताच्या 17 तास 30 मिनिटे नंतर उशिरा. नंतर अमेरिकेच्या बाकर बेटांवर सन 2017चे स्वागत कोणत्या वारी झाले? तर बाकर बेटावर शनिवारी मध्यरात्री 24 वाजता म्हणजे 12 वाजता आणि रविवारच्या 0 वाजता नवीन वर्षाचं स्वागत झालेलं आहे. म्हणजे तेव्हा भारतामध्ये 1 जानेवारी 2017चे सायंकाळचे 5:30 वाजले होते. बरोबर आहे. कारण जे बाकर बेट आहे ते बाकर बेट अगदी पश्चिमेला आहे आणि मग ज्यावेळेस तिथं ह्या बाकर बेटावरती शनिवारचे मध्यरात्रीच्या 12 वाजता जेव्हा त्यांनी 2016ला निरोप दिला त्याच वेळेस आपल्या भारतामध्ये किती वाजले होते? तेव्हा भारतामध्ये रविवार होता आणि 1 जानेवारीला संध्याकाळचे 5:30 वाजले होते. हे तिथं आपल्या लक्षात आलं पाहिजे. की तर आपण मग असे सांगितलेलं लक्षात आलं असेल की सिडनी आणि याच्यामधला का फरक पडला. आता पुढे आपल्याला काय दिले की 2 मुलांची पृथ्वी प्रदक्षिणा दिलेली आहे आणि या पृथ्वी प्रदक्षिणावरून आपल्याला त्या वेळा काढायच्या आहेत. की आपण जसं आपण पूर्वेकडे जाऊ. आता पुढच्या तासाला आपण काय करूया की हा राहिलेला भाग जो आहे तो बघूया. एकदा वाचून घ्या. वाचून घेतल्यानंतर हा गोल एक अभ्यास. नंतर पुढच्या पानावरती तुमच्या पान नंबर 60 वरती आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची रेषेची आकृती दिलेली आहे. ती एक आकृती बघा म्हणजे तुमच्या त्या गोष्टी अजून लक्षात येतील. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.